आज आहे नवरात्रीचा डे 3 आणि कलर आहे ब्ल्यू. हॅलो नागपूर वर्धेकर, लाईफ फिश श्रेयाच्या 59व्या ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज ना मी खूपच जास्त खुश आहे, म्हणून आज ना मी पूर्ण साडी घालूनच पूर्ण स्वयंपाक करणार आहे. तुम्हाला तर माहितच आहे की साडी घालून स्वयंपाक करणं माझ्यासाठी किती जास्त टफ आहे. पण आपल्या 9 डेजच्या सिरीज साठी काही पण एकदा ना मी स्वतःला असंच चॅलेंज केलं होतं आणि तो व्हिडिओ शूट करत मला इतका जास्त मजा आला होता. आपले 10K सबस्क्रायबर झाले की मी एक छोटासा गिव्ह अवे करणार. त्यासाठी मला खूप सारी मेहनत करावी लागेल आणि तुमचाही सपोर्ट मला खूप छान छान मिळाला हवं. बघा इथं मी तुम्हाला एक रोटी पासून 3 पुऱ्या बनवणं शिकवते. सबसे पहिले बडीची रोटी बेलून घ्यायची आणि मग नंतर एक डब्याचं झाकण घेऊन त्याला सुकं पीठ लावून थोडं रोटीवर प्रेस करून घ्यायचं. एक एक पुरी बेलण्यापेक्षा अशी ट्रिक जर तुम्ही युज केली तर नक्कीच तुमचा टाइम वाचेल. इथे माझी पुरी फुलली तर बघा ना मला किती जास्त खुशी वाटत आहे. तुम्हाला तर माहित झालं असेल की मी काय करत आहे. तर आज मी बनवणार आहे छोले आणि पुरी. माझी छोले बनवायची रेसिपी एकदम इझी आहे. थोडेसे प्याज आणि खडे मसाले रोस्ट करून घ्यायचं आणि मग नंतर अद्रक लसूण रोस्ट केलेले प्याज आणि खडे मसाले, एक टमाटर आणि 2 मिरची छान पेस्ट करून घ्यायचा आणि गरम गरम तेलात 10-15 मिनिट पेस्टला शिजू द्यायचं. पेस्टच्या वरती छान तेल आल्यावर बेसिक मसाले ऍड करायचे आणि छोले मसाले पण ऍड करायचे, त्याच्याने आणखी जास्त टेस्ट येते. नंतर छोले ऍड करायचे आणि थोडंसं पाणी टाकायचं. 10 मिनिटं उकळीतला शिजू द्यायचं. झटपट आणि एवढी ऑसम अशी छोले सब्जी रेडी होईल ना की काय सांगू तुम्हाला. माझे तर नवरात्रीचे डेज खूप मजेत चालले आणि माझी सिरीजही खूप मस्त मस्त. तुमचा जर असा सपोर्ट राहिला तर आणखी जास्त मजा येईल. तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय आउट करा, मला खूप जास्त भारी वाटते. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय.